त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत मला शिवरायांविषयी मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार. महाराष्ट्राचे आदिदैवत भूपती, नृपती, पृथ्वीपती, परमप्रतापी, प्रकल्प बुद्धिमान, विज्ञानिष्ठ, जगविख्याता, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊ जयंतीचा मानसमुद्रा. छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडतात, ज्याच्या मुखातून आपोआप जय बाहेर पडते. रक्त सळसळते, अंगावर सरकन काटा येतो, छाती अभिमानाने फुगते. अशा मराठा बंधू आणि बहिणींनो, मी आराध्य संजय पावडे. आज मी येथे एका महान महापुरुषाची गाथा उघडणार आहे, ज्याचा मलाच तुम्हालाच नाही संपूर्ण देशाला अभिमान आहे. विजयसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघनखाने अफजल खानाचे कोथळे फाडून गेला, ज्याला स्वर्गात गेल्यावर देवाने झुकून मुजरा केला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सर्वत्र पसरलेले आहे. कोण होते छत्रपती शिवाजी महाराज, असे कोणते काम त्यांनी केले की आज 350 वर्ष ओलांडूनही त्यांच्या नावाचा आत्ताही जय जयकार होतो. इथल्या लोकांना तर सोडा, तिथल्या दराखोऱ्यांना जरी विचारले की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारत असा या दिलांनी, विचारत असा आपली लहरांना की माझा शिवबा कसा होता, माझा शिवबा कसा होता. कोणीही काळी आम्ही जनावरांसारखे जीवन जगत होतो. आमच्या अन्नधान्यावर तर सोडाच, आमच्या देहावर देखील अधिकार राहिला नव्हता. इथल्या मंदिरातले देव आणि देवता सुद्धा इथे सुरक्षित राहिले नव्हते. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊची पुण्याई आली होती फळाला, कारण जनतेचा पोशिदा माझा शिवबा जन्मला, दीनदहाऱ्याचा कैवारी जन्मला, माझा राजा जन्मला, दुष्टाचा संहारी जन्माला, माझा शिवबा जन्मला. धन्यवाद.